मॅडम, बोबडेपणावर काही औषध आहे का? तर ऐकूया या प्रश्नाचं उत्तर. नाही, बोबडेपणावर काही औषध नाही आहे. पण बोबडेपणा कशामुळे आहे हे जाणून घेणं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात पहिले तर जर मुलांना दुबंगलेला ओठ व टाळू आहे आणि त्याच्यामुळे ते बोबडं बोलत आहेत, तर सगळ्यात महत्वाची बाब आहे की पहिले सर्जरी आणि त्याच्यानंतर स्पीच थेरपी. दुसरा प्रॉब्लेम म्हणजे जर टंगटाय आहे मुलांना, म्हणजे त्यांची जीभ जर खाली चिकटलेली आहे, तर टंगटाईची सर्जरी अर्थात टंगटाई रिलीज करून घेणे आणि स्पीच थेरपी. बरेचसे प्रॉब्लेम जसं की डाऊन सिंड्रोम, मतिमंदत्व, अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर, मग त्याच्यानंतर लर्निंग डिसेबिलिटी, हे जे काही असोसिएटेड प्रॉब्लेम्स मुलांना असतात, याच्यामध्ये जर मूल बोबडं बोलत आहे तर याच्यावरही पर्याय हाच आहे की तुम्हाला स्पीच थेरपी चालू करावी लागेल. सहसा समजा मुलाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तर पालकांनी ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की जेव्हा मूल 2-2.5 वर्षाचं झालं आणि अजूनही ते बोबडं बोलता आहे, तर घरी तुम्ही त्यांना व्यवस्थित मॉडेल करा. त्यांचे चुकीचे जे काही उच्चार आहेत त्यांना व्यवस्थित शेप करा. म्हणजे ते उच्चार तुम्ही त्यांना परत त्यांच्या कानावर स्पष्टरित्या बोलून त्यांच्या कानावर ते पाडा. हां, अजून एक प्रॉब्लेम म्हणजे बरेचदा मूल बोबडं बोलतं त्याचं कारण त्याला कमी ऐकू येतं हेही असू शकतं. त्याच्यामुळे मुलांच्या कानांची तपासणी करून घेणे, योग्य ते कानाला मशीन लावणे आणि स्पीच थेरपी चालू करणे. सो सांगायचं मला तुम्हाला हे आहे, की बोबडेपणावर औषध असं काही नाहीये, पण स्पीच थेरपी मात्र त्याच्यावरचा रामबाण उपाय आहे. अजूनही जर मी तुमचं लक्ष वेधून असेल, तर मी आहे सपना अशोक डाके, कन्सल्टंट ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट.